यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळाली आहे। मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवलं होतं। पण कल्याण डोंबिवलीच्या जनतेनं कोणाच्या पारड्यात मत टाकलंय आपण पाहूयात। नमस्कार, लागली पाहिजे या एनडीटीव्हीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मतदान तर पार पडलंय, आता प्रतीक्षा आहे निकालाची। प्रत्येक टपरीवर, चहाच्या टपरीवर असेल किंवा नाक्यावर असेल, चर्चा आपल्या मतदारसंघात खासदार कोण होणार याचीच रंगलेली आहे। तसंच आमच्या पत्रकारांमध्ये देखील अशीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते। आज आपण यातील काही पत्रकारांशी बोलणार आहोत, त्यांना काय वाटतंय त्यांचं मत इथे जाणून घेणार आहोत। तर सगळे इथे पत्रकार आहात, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की तुम्हाला काय वाटतं, कल्याण लोकसभेतील खासदार कोण असणार? काटेकी टक्कर आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये। एकंदरीत खूप कमी मार्जिनने श्रीकांत शिंदे निवडून येतील। कल्याणचं हे टप फायलीचं होईल। इथं जातीचं गणित याच्यावरती अवलंबून आहे, जातीच्या गणितावरती अवलंबून आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच होतील। फक्त त्यांना अपेक्षित असलेलं मार्जिन मिळणं अशक्य वाटतंय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडून येतील। श्रीकांत शिंदेचा अपेक्षा आहे। दुसरा प्रश्न हा आहे की का ह्या मागचं गणित काय आहे? तुम्ही सगळ्यांनी श्रीकांत शिंदेच्या बाजूचे कौल दिलाय किंवा त्या अंदाज व्यक्त केलाय, नेमकं याच्या मागचं गणित काय? त्यांनी 10 वर्षांनी बरंच काम केलेलं आहे तसं, आणि लोकांचं बरंच म्हणजे जसं रोड वगैरे केलं आहे, बरंच काय सुधारणा केलेली आहे। त्यामुळे पब्लिकची भावना असं आहे की त्यांना निवडून देऊ। डॉक्टर श्रीकांत शिंदे याकरता निवडून येतील कारण की 10 वर्षामध्ये जी विकास कामं व्हायला पाहिजे होती ती मी म्हणेल की एक पत्रकार म्हणून 60 ते 70% झालेली आहेत। खासदारांना जे अपेक्षित 5 लाखाचं लीड होतं त्या लीड पर्यंत पोहोचणं त्यांना शक्य होणार नाही, कारण सहानुभूतीची लाट ठाकरे गटाकडेही तितक्याच याने झुकू शकते। पण तरी सुद्धा विजय मात्र श्रीकांत शिंदेचाच होईल। तो विरोध के लिए कोई सबल उम्मीदवार नहीं था, कोई अपोजिशन करने की जो एंटी इनकम्बेंसी होती है, ऐसा कल्याण लोकसभा क्षेत्र में ऐसा कुछ था नहीं। तो इसके लिए जीत उनकी है और मार्जिन से जीत है। डॉक्टर श्रीकांत शिंदे जो है जनता उनको पसंद करती है और उनकी सीट पक्की है बस। आणि गेल्या 20 वर्षापासून 27 गावात जो विकास झाला नव्हता तो त्याच्यावरती श्रीकांत शिंदेनी जास्त फोकस केल्यामुळे बहुतेक कल्याणिस्ट मधील ज्या आतापर्यंतच्या ज्या हे होत्या विकास कामं रखडलेली होती ते बहुतेक सर्व प्रलंबित असलेली कामं त्यांनी पूर्ण याच्यामध्ये हे केल्यामुळं आणि त्याला ते जास्तीत जास्त प्रकारे त्यांच्यावरती वोटिंग होईल असा अंदाज होता। श्रीकांत शिंदे डॉक्टर हे मुख्यमंत्री आपल्या एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असल्या कारणामुळं हा त्यांचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा ऍक्च्युअली। त्याच्यामध्ये साम दाम दंड भेद या 4 सूत्री कार्यक्रमानुसार त्यांचं ते पॉकेट वोट जिथे जिथे होते त्या पॉकेट वोटमध्ये त्यांनी जास्तीत जास्त जोर लावला। मात्र काही ठिकाणी म्हणजे मुंब्रा आहे, अंबरनाथ आहे, कल्याणपूर्व काही ग्रामीण भाग आहे, इथे थोडंसं त्यांची बाजू जरा कमकुवत आहे, तरी पण निवडून तेच येतील। नक्कीच। तर आपण बघितलं तर कल्याण लोकसभा मतदार क्षेत्रात आपण पाहिलं तर काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय निश्चित असल्याचं सगळ्यांचाच कौल आहे। मात्र नक्की मतदार राजांनी कोणाच्या पारड्यात मत टाकलंय हे आपल्याला 4 तारखेलाच कळेल। भाग्यश्री प्रधानाचार्य, एनडीटीव्ही मराठी, कल्याण।